चला नमस्कार तर मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आपल्याला एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. ते म्हणजे आर-टी-आयच्या माध्यमातून एक आर-टी-आय केला गेला होता जी-एस-टी विभागाला म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये आणि त्या विभागाच्या माध्यमातून काही पदभरतींच्या संदर्भामध्ये माहिती आपल्या समोर येते आणि ही पदभरती एक्झॅक्ट कशाची आहे? राज्य उत्पादन शुल्क जे आहे, या विभागाच्या माध्यमातून पदभरती ही केली जाणार आहे, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये जवान जे सिक्युरिटी गार्ड असतील त्या संदर्भात 415 जागा इथे रिक्त आहे आणि जवान वाहन चालक जे आहेत त्यांच्या 168 जागा या राज्य उत्पादन शुल्कामध्ये ग्रुप सी आणि ड च्या या रिक्त आहेत. या संदर्भामध्ये टोटल 583 जागाची जाहिरात ही लवकरच येणार आहे. या संदर्भामध्ये जो आर-टी-आय झाला, आर-टी-आयच्या माध्यमातून माहिती समोर येते. आर-टी-आय काय सांगतोय आपल्याला इथे उपरोक्त विषयांकित प्रकरणे आपणास कळण्यात येते की वरील संदर्भातील अनुक्रमांक 2 मधील आपल्या माहितीचा अर्ज 11/4/2026 रोजी आपल्या माहिती अधिकाराचा अर्ज 13/4/2000 रोजीच्या शासन पत्रान्वये कार्यालय कार्यालयास 4/5/2026 रोजी प्राप्त झाला. सदर अर्जान्वये आपण मागणी केलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये एप्रिल 2026 पर्यंत जवान 415 आणि जवानी वाहन चालक 168 पद हे रिक्त आहेत. म्हणजे याची मोठी जाहिरात येणार आहे. इथं स्पष्टता त्यांनी सांगितलेलं आहे. उपरोक्त माहिती आपण समाधान न झाला तुम्ही वरच्या अधिकाऱ्याला जाऊ शकतात. या संदर्भात म्हणजे माहिती आयुक्त जे आहेत, जनमाहिती अधिकारी तथा आयुक्त जे आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला या संदर्भातली माहिती ही उपलब्ध होते. त्यामुळे आपण जी तयारी करताय, आपण सहल सेवेची तयारी करतोय, तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तयार राहा. येणाऱ्या काही दिवसामध्ये याची सुद्धा जाहिरात ही मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि ही पदं सुद्धा अतिशय चांगली आहेत ग्रुप सी आणि ड मध्ये. त्यामुळे तुम्ही त्या अनुषंगाने परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद. थँक यू.